आपलं मराठी नवीन वर्ष लवकरच चालू होत आहे आणि याचा शुभारंभ आपण करतो गुढी उभा करून. आणि याच गुढीला आपण शुद्ध पद्धतीने घरच्या घरी ही साखरेची माळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी भांड्यामध्ये 1 वाटी साखर घालायची, अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी घालायचं आणि याला सतत हलवत त्याचा पाक बनू द्यायचा. साखर विरघळली की साखरेची मळी या पाकावर तयार व्हायला चालू होते. हिला आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही कलर हा ऑप्शनल आहे तो टाकू शकता किंवा तुम्ही 2 चमचे याच्यामध्ये दूध सुद्धा टाकू शकता. कलर नाही टाकला तर दूध टाकायचं. साखरेचा पाक तयार होतोय तोपर्यंत आपण इथे आप्पे पॅनला तूप ग्रीस करून घेऊया आणि याच्यामध्ये धागा सेट करून घेऊया. प्रत्येकाच्या घरी काही मोल्ड नसतात, आप्पे पात्र मात्र सगळ्यांच्याकडे अवेलेबल असतं, त्याच्यामुळे इझी आपण ही माळ बनवू शकतो. तर आता आपला पाक तयार झालाय हे कसं बघायचं? एका प्लेटमध्ये 2-3 थेंब पाकाचे घ्यायचे. याची गोळी तयार झाली की लगेचच हा पाक आपण तूप लावलेल्या आप्पे पॅन मध्ये घालायचा आणि याला 5 ते 6 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. माळ आपली लगेचच सेट होते आणि बघू शकताय मस्त शुद्ध पद्धतीनं 1 वाटी साखरेमध्ये आपण अगदी 5 ते 10 मिनिटात ही माळ तयार करू शकतोय. तर यावर्षी गुढीला अशी माळ नक्की ट्राय करा.